कसे आहात सगळे? मजेत ना? असं म्हटलं गेलं की चुकांपासून शिकणं फार महत्त्वाचं आहे. त्याच प्रकारे गेलेला वेळ महत्त्वाचा नाहीये, पण आता जो उरलेला वेळ आहे तो फार महत्त्वाचा आहे 10वीच्या विद्यार्थ्यांसाठी. सो आपण या उरलेल्या वेळेमध्ये एक स्टँडर्ड स्ट्रॅटेजीनुसार कसा अभ्यास करायचा आणि हाय स्कोर कसा करायचा हे बघणार आहोत. सो आज या व्हिडिओमध्ये आपण ह्या सगळे टॉपिक्स कव्हर करणार आहोत. सगळ्यात पहिला टॉपिक म्हणजे सिलॅबस. सगळ्यात महत्त्वाचं, कोणत्याही परीक्षेची सुरुवात अतिशय डायरेक्ट कॉन्सेप्टपासून न करता त्याचा सिलॅबस ओरिएंटेड अभ्यास करणं फार महत्त्वाचं आहे. नक्की कोणते धडे किती मार्काला बोर्ड्समध्ये येतात ते, त्याची स्ट्रॅटेजी किती आहे, हे सगळं आपल्याला बघावं लागतं. सो सगळ्यात पहिली चूक आपल्याला जी करायची नाही आहे ती म्हणजे आपल्याला डायरेक्ट नोट्स, लेसन्स, एक्सरसाइज नाही करायचे, तर सिलॅबस ओरिएंटेड, स्ट्रॅटेजी ओरिएंटेड अभ्यास करायचा आहे. म्हणजे वेटेजनुसार अभ्यास करायचा. प्रत्येक लेसनचं वेटेज काढा आणि त्यानंतर त्याचा अभ्यास करायला सुरुवात करा. हायर वेटेजचे लेसन्स आधी कंप्लीट करा आणि मग लोअर वेटेजला टाईम द्या. सेकंड, सगळ्यात महत्त्वाचं असतं की जी उरलेली वेळ आहे त्याचा टाइम टेबल बनवणं फार महत्त्वाचं आहे. कारण जोपर्यंत तुम्ही त्या गोष्टीचा टाइम टेबल बनवत नाही तोपर्यंत ती गोष्ट तुम्हाला व्यवस्थित करता येणार नाही. कारण वेळ फार महत्त्वाची गोष्ट आहे. आणि आपण चुकतो कुठे माहिती का? आपण म्हणतो आज आपण याचा अभ्यास करणार, उद्या त्याचा, 15 दिवसामध्ये हे कॉन्सेप्ट्स कव्हर होतील, हे लेसन्स कव्हर होतील, पण अतिशय ती गोष्ट होत नाही आणि ही आपली सगळ्यात मोठी चूक होते 10वीला. सो 10वीला ही चूक न करता सगळ्यात महत्त्वाचं, उरलेले जेवढे दिवस आहेत, जेवढे तास तुमच्याकडे आहेत ते सगळे मांडून ठेवा आणि त्याच्यापुढे कॉन्सेप्ट लिहा की मला हे कॉन्सेप्ट या दिवशी करायचे, हा विषय मला त्या दिवशी करायचा आहे, जेणेकरून तुमचा संपूर्ण टाईम उरलेला तुम्हाला वापरता येईल. आणि थर्ड थिंग सगळ्यात महत्त्वाची, की जेव्हा पण तुम्ही कोणता पण लेसन करायला बसाल, कोणता पण कॉन्सेप्ट तुम्ही करायला बसाल, त्याचे शॉर्ट नोट्स बनवायला सुरुवात करा. जर तुम्ही यूट्यूबवरून शिकत आहात, जर तुम्ही ऑफलाईन क्लासमध्ये शिकत आहात किंवा तुम्ही स्वतः सेल्फ स्टडी करून शिकत आहात, तर या तिन्ही गोष्टी जेव्हा तुम्ही करता तेव्हा तुमचे स्वतःचे शॉर्ट नोट्स बनवायला विसरू नका. कारण ते शॉर्ट नोट्स तुम्हाला अतिशय महत्त्वाचे आहेत. संपूर्ण पॅराग्राफ आणि लेसन आपण कधीच वाचत नाही, पण ते शॉर्ट नोट्स आपण नक्की वाचतो, कारण ते आपण स्वतः लिहिलेले असतात आणि ते आपल्याला समजण्यासारखे शब्दांमध्ये लिहिलेले असतात, म्हणून ते शॉर्ट नोट्स आपल्या लक्षात राहतात. सो शॉर्ट नोट्स बनवायला विसरू नका. ही चूक मात्र आपण नेहमी करतो, डायरेक्ट आन्सर्स पाठ करतो. पण जर एक शॉर्ट नोट्स आपल्याकडे असेल, कुठेतरी आपण शॉर्ट नोट्स लिहिले असतील, त्यापासून आन्सर लर्न करणं अतिशय सोपं होतं. त्यानंतर जो अभ्यास तुम्ही नोट्सच्या माध्यमातून करताय किंवा जो अभ्यास तुम्ही एक्सरसाइज ओरिएंटेड करताय, लेसन संपल्यानंतर, कॉन्सेप्ट संपल्यानंतर जो अभ्यास तुम्ही करताय, तो अभ्यास केल्यानंतर त्याच्या टेस्ट द्यायला विसरू नका. टेस्ट देण्यासाठी कुठे क्लासमध्ये त्याची टेस्ट घेतली पाहिजे, शाळेमध्ये टेस्ट झाली पाहिजे किंवा कोणीतरी येऊन तुमची टेस्ट घेतली पाहिजे, हे महत्त्वाचं नाही आहे. प्रत्येक विद्यार्थी इथे चुकतो की अभ्यास केल्यानंतर तो पुढचा लेसन करतो. फॉर एक्झाम्पल, फर्स्ट लेसन त्याचा कव्हर झाला आहे, तो सेकंड लेसनवर जातो. सेकंड लेसन कव्हर झाला आहे तर तो थर्ड लेसनवर जातो. ही चूक अतिशय सगळ्या विद्यार्थी करत आहात. पण ही चूक न करता पहिला लेसन कव्हर झाला तर त्याच्या टेस्ट द्या, स्वतः टेस्ट द्या. सगळे बुक्स बंद करा, सगळे टेक्स्टबुक्स बंद करा, एका जागेवर बसा, स्टॉपवॉच लावा किंवा टाईम लावा आणि टाईम लावून पेपर सोडवायला सुरुवात करा. ओके, क्वेश्चन्स लिहून घ्या, एका पेजवर क्वेश्चन्स लिहून घ्या, त्याचे आन्सर्स लिहायला सुरुवात करा, जेणेकरून तुम्हाला कळेल की तुम्हाला समजलं किती. ते पेपर स्वतः चेक करण्याचा प्रयत्न करा, जेणेकरून तुम्ही कोणता शब्द त्याच्यामध्ये मिस केलाय, कोणता कॉन्सेप्ट तुम्ही डायरेक्ट गाळलाय, कोणता पॉईंट तुम्ही लिहिलाच नाहीये, कोणत्या गोष्टीला तुम्ही एक्सप्लेन केलं नाही, या गोष्टी तुम्हाला लक्षात येतील आणि त्यानंतर पुढच्या लेसनवर जावा. या चुका जेवढ्या होतील तेवढ्या टाळा, जेणेकरून तुम्हाला तुमचा इफेक्टिव्ह वेळेमध्ये इफेक्टिव्ह अभ्यास झालेला दिसेल आणि तुम्हाला इफेक्टिव्ह स्कोअरसुद्धा जाणवेल. त्यानंतर सगळ्यात महत्त्वाचं, टेस्ट दिल्यानंतर, नोट्स कंप्लीट केल्यानंतर, लेसन कंप्लीट केल्यानंतर, स्वतः टेस्ट पण लिहिली, पण आता पुढे काय? तर आता सगळ्यात महत्त्वाचं, त्या गोष्टीची रिव्हिजन आठवड्यानंतर करत जा. संडेला सुट्टी असते, प्रत्येक शाळेला सुट्टी असते, फक्त क्लास असतो, तर जो उरलेला जो वेळ आहे तुमचा, त्याच्यामध्ये त्या आठवड्यामध्ये केलेला अभ्यास रिवाईज करा. कारण आपण काय करतो, नेहमी पुढे पुढे लेसन्स कंप्लीट करत राहतो. सायन्स 1 झालं तर सायन्स 2, सायन्स 2 झालं तर मॅथ्स 1, मॅथ्स 1 झालं तर मॅथ्स 2, मॅथ्स 2 झालं तर कुठे इंग्लिश, इंग्लिश झालं तर कुठे हिस्ट्री, हिस्ट्री झालं तर जॉग्रफी. आपण सगळे सिलेबस कंप्लीट करण्याचा प्रयत्न करतो, सगळ्या पुस्तकांमधले धडे कंप्लीट करण्याचा प्रयत्न करतो, पण आपण मात्र चुकतो की आपण कुठेच रिव्हिजन करत नाही. सो ही चूक आपल्याला करायची नाही. आपल्याला प्रत्येक कॉन्सेप्ट झाल्यानंतर, प्रत्येक आठवडा संपल्यानंतर तुम्हाला त्या गोष्टीची रिव्हिजन करायची. तर रिव्हिजन कशी करायची? तुम्ही तुमचे स्वतंत्र नोट्स बनवले असतील, तुम्ही सगळ्यात महत्त्वाचं कुठे यूट्यूबवरून लाईव्ह सेशन्समधून किंवा सगळ्यात महत्त्वाचं तुमच्या यूट्यूबच्या कोणत्या व्हिडिओजमधून तुम्ही कॉन्सेप्ट समजून घेतले असतील, तेव्हा तुम्ही नोट्स बनवून ठेवले असतील, तेव्हा जेव्हा अभ्यासाला बसाल, रिव्हिजन करायला बसाल, तेव्हा ते लेसन ओपन करायचं आहे, त्याचे नोट्स ओपन करायचे आणि दोघं पॅरलली समजून घ्यायचे आणि परत एकदा पटापट रिव्हिजन करून आपल्या पुढच्या टॉपिकला जायचे. रिव्हिजन केल्याशिवाय जर पुढचा टॉपिक केला तर जुने टॉपिक्स तुम्ही विसरून जाल, म्हणजे पुढचं पाठ करत राहाल आणि मागचं सगळं सपाट होईल. सो ही चूक करायची नाहीये.
आणि त्यानंतर एकदम शेवटचा आणि सगळ्यात महत्त्वाचा पॉईंट म्हणजे टाईम मॅनेजमेंट. प्रत्येक गोष्टीसाठी एक व्यवस्थित कालावधी असतो. तुम्ही 3 तास एक धडा किंवा 4 तास एक धडा करण्यात अर्थ नसतो. तुम्ही त्या एका तासामध्ये किती क्वेश्चन्स करताय, किती नोट्स तुम्ही कंप्लीट केलेत, किती इफेक्टिव्ह पॉईंट्स तुम्ही लिहून घेतलेत, किती इफेक्टिव्ह फॉर्म्युलेजमधले न्यूमेरिकल्स तुम्ही सोडवलेत, हे अतिशय महत्त्वाचं असतं. जर मॅथ्सचा विचार केला तर टाईम बाउंड तुम्हाला सम सोडवायचे असतात. तुम्ही खूप टाईम देऊन तो सम सोडवताय, याच्यामध्ये तुम्ही खूप मोठी हुशारीगिरी दाखवत नाही. सो सगळ्यात महत्त्वाचं की टाईम ओरिएंटेड सम्स आणि टाईम ओरिएंटेड आन्सर्स पाठ करायला शिका. ओके, आणि जर तुम्हाला या सगळ्या गोष्टी रिव्हिजन ओरिएंटेड करायच्या असतील, डेली तुम्हाला 2 ते 3 तास तुमच्या सेल्फ स्टडीसाठी द्यायच्या असतील, तर आपल्या चॅनलवरती लाईव्ह सेशन्स अटेंड करायला विसरू नका, ज्याचा टाइम टेबल तुम्हाला नक्की भेटेल डिस्क्रिप्शनमध्ये. सो लाईव्ह सेशनमध्ये आपण रिव्हिजन्स कंप्लीट करतो, नोट्स कंप्लीट करतो, इम्पॉर्टंट पॉईंट्स कंप्लीट करतो, टेक्स्टबुकमधून नक्की काय वाचायचे, कुठे वाचायचे, नक्की काय लक्षात ठेवायचे, कोणतं पेज अतिशय महत्त्वाचे, या सगळ्या गोष्टींवर आपण स्टडी करतो. या जेवढ्या चुका मी आता सांगितल्या तुम्हाला, या चुका टाळा, तर तुमच्या उरलेल्या वेळामध्ये तुम्हाला इफेक्टिव्ह स्कोर भेटेल आणि तुम्ही तुमचा उरलेला वेळ व्यवस्थित वापरू शकता.